आजच्या या दादांच्या स्मारकाच्या लोकार्पणासाठी आपण इथं उपस्थित आहोत। खरं तर या गोष्टीचा मनापासून आनंद आहे की आपण अगोदरही काही मान्यवरांनी सांगितलं की जेटी दादांच्या कामाच्या संदर्भात मला असं वाटतं की अशी माणसं अलीकडच्या काळात फार दुर्मिळ, ज्याला आपण म्हणतो की शोधूनही आपल्याला सापडू शकणार नाहीत। मला असं वाटतं की हा जेटी दादांचा जो स्मारक आज इथं केला आहे, हा स्मारक म्हणजे त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्याचा हा आजचा कार्यक्रम आपण समजतोय। आज त्यांचा खरं तर जन्मदिवसच आहे आणि आज त्यांच्या जाण्याने 25-26 वर्षानंतर देखील आज आपण त्यांच्या कार्याची आठवण ठेवतोय। मला असं वाटतं की ही धुरंधर जी मंडळी या जिल्ह्यात जी होऊन गेली, त्यांच्याकडनं खऱ्या अर्थाने शिकण्यासारखं होतं। त्यांच्याकडे शिक्षण होतं, दूरदृष्टी होती, नेतृत्व करण्याची धमक होती। या सगळ्या गोष्टी असताना देखील सहकारात वाहून घेऊन, म्हणजे अगदी मला आज सकाळी बरेचसे वडीलधारी मंडळी भेटली ज्यांनी जेटी दादांसोबत काम केलं। मला ते म्हटले की आम्ही इथं यायचो, त्यांच्यासोबत डबा खायचो। कोणी म्हटलं की मी जेटी दादांसोबत काही दिवस काम केलं, काही वर्ष काम केलं। आज ह्या सगळ्या लोकांनी ज्या कष्टातून हे युनिट उभं राहिलं आहे, आज इतक्या वर्षानंतर देखील आज सहकारातलं हे युनिट का राहिलं, तर त्या काळात ह्या लोकांनी माझ्या परिवाराचं युनिट वाढावं, याऐवजी सहकारात काही वाढलं पाहिजे, हा मोठा विचार घेतला। म्हणून आज या सहकारातलं दूध संघ महाराष्ट्रातल्या पहिल्या 10 दूध संघांमधला आजचा दूध संघाचं आपण आज इथं काम करतोय। आज खरं तर स्वर्गीय जेटी दादांना मी कधीही पाहिलं नाही। संजय पवारजी, तुम्ही म्हटलात, मी बघा तुम्हाला सांगतो की ज्या लोकांकडे कर्तृत्व नसतं ती लोक जातीचा आधार घेतात। ज्या लोकांकडे कर्तृत्व असतं, काही करण्याची धमक असते, ते कधीही जातीचा आधार घेत नाही। आपल्या जिल्ह्यातली कितीतरी अशी मंडळी आहे, आपण गिरीश भाऊंना पाहतो, गुलाब भाऊंना पाहतो, सुरेश दादांना बघितलं, अलीकडच्या काळात आपण झालेले आमदार पाहिलेत, MLCचं निवडणुका पाहिली। लोक आजकाल जातीपातीच्या पलीकडेही विचार करतात आणि काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे राहतात। मला असं वाटतं की त्यातलंच एक नेतृत्व आपण पाहिलं की स्वर्गीय जेटी दादांविषयी खरं तर मी जरी पाहिलं नसेल, परंतु त्यांचा बायोडाटा जर बघितला की त्यांनी किती वेळेस आमदार राहिले, त्यांनी कितीतरी संस्थांमध्ये 9वीपासूनचा प्रवास, तर अगदी गृह विभाग असेल, एक्साईज असेल, मंत्रिमंडळात त्यांनी उद्योग सांभाळलं, महसूल खातं सांभाळलं, प्रशासनातलं सांभाळलं, परिवहन सांभाळलं। इतकी सगळी मोठी जबाबदारी सांभाळून त्यांनी या भागाला एक मोठी चालना देऊन सहकार जिवंत ठेवला। खरं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी हे शिकण्यासारखंच आहे की सामाजिक जीवनात काम करत असताना पद येतील, पद जातील। मला वाटतं की मी किती दिवस आमदार राहील, पुढची पिढी कोण मंगेश चव्हाण ओळखणार नाही की बाबा होता कोणी आमदार, परंतु या लोकांना काळ ओळखतंय। आपली बसलेली बरीचशी तर मंडळी आहे, मला असं वाटतं की आपल्यापेक्षा लोक कामाला लक्षात ठेवतात। आपण काय काम करतो हे लोक कधीही विसरत नसतात। मी कायम वारंवार बऱ्याचदा सांगत असतो की काम करणाऱ्याला कधीही कुठला समाज विसरत नसतो। त्यातलं हे जेटी दादा नेतृत्व राहिलं। महापौर तर आपण आता बघा, आपणही महापौर म्हणून आहात, सगळीच लोक काम करताय। आपल्या पदांना मर्यादा आहेत, परंतु आपणच काम असं केलं पाहिजे की सगळ्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ही काम करणारी लोक आहेत। मला असं वाटतं की आज जर त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं काही आदरांजली व्हायची असेल, तर या ठिकाणाहून त्यांनी केलेली कामं, त्या पद्धतीने आपण काही मार्गक्रमण करू शकतो का? त्यांनी आपल्या समोर जो मनभर विचार ठेवला, त्यातलं कणभर तरी आचरणात आणू शकतो का? हीच खरी अर्थाने आज या स्मारकाची ही दादांसाठी आदरांजली ठरेल। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर आवर्जून गिरीश भाऊ येणार होते, कारण की गुलाब भाऊ तुम्ही आपण त्या सभेतही होतात आणि गिरीश भाऊंना मागणी झाली। आमचे संचालक आहेत चौधरीजी, सगळ्या संचालकांची इच्छा होती आणि त्यावेळेस गिरीश भाऊंनी सांगितलं
की येणाऱ्या काळात आपण लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू. आणि आज दूध संघाच्या या संचालक मंडळानं आज याचं लोकार्पण आपल्या सगळ्यांचा साक्षीने होतं आहे. कोणीतरी म्हटलं की पहिल्या लोकांना का करता आलं नाही. मी तर असं समजतो की एवढ्या पवित्र माणसाचा पुतळा हा गुलाबभाऊंसारखा एखादा मंत्री, गिरीशभाऊंसारखा नेता आणि चेअरमन मी असावं आणि हे सगळं संचालक मंडळ असावं, कदाचित यांच्यासाठीच ह्या पुतळ्याचं काम बाकी ठेवलं असेल. इतक्या चांगल्या लोकांचा पुतळा करण्याचं प्रत्येकाचा नशिबात नसतं. ते भाग्य आम्हा सगळ्या संचालकांना मिळालं. याचा आम्हाला मनापासून आनंद आहे की स्वर्गीय जेटी दादांचा जर मी रक्ताचा जरी आम्ही वारसदार नसलो तरी विचाराचे वारसदार म्हणून आज स्वर्गीय दादांच्या जन्मदिवसाच्या दिवशी, पवित्र अशा दिवशी त्यांना इथून नतमस्तक होऊन आदरांजली आम्ही इथं वाहतोय. ज्या माणसांनी या समाजासमोर एवढी मोठी कामं उभी केली, खरं तर जेटी दादांसोबतचे कितीतरी सहकारी आपण पाहू की ज्यांनी या जिल्ह्यामध्ये अगदी प्रल्हाद भाऊंचा आपण उदाहरण पाहतोय. आपण जे आप्पा होते, चाळीसगावचे रामराव जिबू होते, जेटी दादा महाजनांसोबत काम करणारे अलीकडच्या काळातले नंतरच्या काळातले के.एम. बापू होते, केडी आबा होते, मुरलीधर अण्णा होते, बाळासाहेबजी चौधरी होते, आपल्या सुमनताई होत्या, धोंडू आप्पा होते, उदय अण्णा होते, हरिभाऊ होते, ओंकार आप्पा होते, आरोतात्या होते. आणि अलीकडच्या काळात अगदी ज्यांनी सहकारात काम केलं, मग ते चिमन आबा असतील, सुरेशदादा असतील किंवा अगदी मोरे काका असतील, इथपर्यंत ह्या सगळ्या लोकांनी काम केलंय. ह्या लोकांना आजही लोक का लक्षात ठेवतात तर यांच्या कामाच्या माध्यमातून लक्षात ठेवतात. गुलाबभाऊ, मी तुम्हाला विनम्रपणे सांगेल की ज्या वेळेस तुम्ही मला चेअरमन केलं त्या दिवसाचा किस्सा, तुम्ही गिरीश भाऊ सगळी चर्चा चालली होती, तुम्ही मला म्हटलं की कसं करायचं, तुम्ही म्हटलं की मी पहिल्यांदा सहकारात उभा राहतोय. माझ्या मते तुमच्या आपलं त्यावेळेस ठरलं, पण मी तुम्हाला सांगितलं की त्यावेळेस राजकीय परिस्थिती अशी होती, कोणीही स्वाभाविक म्हटलं असतं की बाबा 2.5 वर्ष भाजप आहे, 2.5 वर्ष शिवसेना आहे, प्यार का वादा तुमच्या भाषेत 50-50. पण तुम्हीही मोठं मन केलं आणि त्यावेळेस गिरीश भाऊनी, गुलाबभाऊ, तुम्ही एक वाक्य सांगितलं की बाबा आम्हाला काही देवाने परमेश्वराने दिलाय, फक्त या दूध संघातनं काही तक्रारी यायला नको, फक्त चांगल्या पद्धतीने चालवा, चांगलं काम करा, एवढंच तुम्ही सांगितलं. आणि मी तुम्हाला आनंदाने सगळ्यांना सांगतोय, दरवर्षी 500 कोटी रुपयाचे चेक या दूध संघाचा आम्ही टर्नओव्हर करतो. मी चेक चेअरमन या नात्याने सह्या करतो. तुम्ही दिलेली जबाबदारी लक्षात ठेवून आज दादांचा जो पुतळा आपण करतोय, यांचा विचाराचा पाईक म्हणून आजवर कधीही कुणी माणसांना विचारावं, सांगावं की मंगेश चव्हाणला, चेअरमनला कधी कोणाला भेटावं लागलं, 1500 कोटी रुपयाचे चेक आजवर साईन केले असतील, कधीही कोणाला भेटलो नसेल, कोणाकडनं कधीही अपेक्षा केली नसेल, कदाचित मी घरून डबा आणून इथं खाऊ शकलो नसेल, परंतु या दूध संघातलं एकही वस्तू ही माझ्या घरी नेण्याचा कधीही माझ्या मनात कधीही विचार आला नसेल, इथली गाडी वापरली नसेल, इथला शिपाई घेतला नसेल, इथलं डिझेल घेतलं नसेल. आज ज्या धुरींधरांनी हे जे दूध संघ उभा केला आहे, जर त्यांच्यासाठी जर काम करायचं असेल तर मला असं वाटतं की स्वच्छ आणि प्रामाणिक भावनेने काम करणं ही ज्या लोकांसाठी आदरांजली ठरणार असेल, त्याच विचारांचा पाईक म्हणून काम करण्याचा चेअरमन या नात्याने तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वात प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. म्हणून विरोधक देखील आजवर 3-4 वर्षात कधीही बोलू शकले नाही. राजकारण येतं, राजकारण जातं, परंतु लोक नंतरच्या काळात कोणी काम कसं केलं, जेव्हा केव्हा नाव घेतलं जाईल तर निश्चितपणे गुलाबभाऊ, गिरीश भाऊ, तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल. अशाच पद्धतीने आम्ही संचालक मंडळ काम करू. पहिल्या वर्षी 6,72,00,000चा तोटा होता. तो संचित तोटा आपण लॉस तो 3 महिन्यात अजून कमी करत आणला. आणि दरवर्षी आपण कोऑपरेटिव्हमध्ये देखील आपण आज नफ्यात आहोत. ह्या वर्षी देखील आपण जवळजवळ 1,88,00,000 रुपये आपण त्यामध्ये नफा आज ह्या वर्षी बुक करतोय. त्याच्या मागच्या वर्षी आपण नफ्यात राहिलोय. सातत्याने सहकार असून देखील नफ्यात राहण्याचा प्रयत्न करून नवीन काही ना काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपण या दूध संघात करतोय, अजून नवीन अद्यावत करतोय. आणि त्यामध्ये नवीन कर्ज न वाढवता आपल्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कशी करता येईल ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न आम्ही दूध संघात करतोय. आवर्जून खरं तर मी नशीबवान चेअरमन आहे. संजय पवारजी, तुमच्याकडे वेगळी कला आहे. तुम्ही एका मंचावरच्या 20 लोकांना कोणता कशा खिशात ठेवतात ते मला माहिती नाही, पण सगळ्यांना वाटतं की पवार आपलेच आहेत, परंतु पवार कोणाचे आहे ते अजून कोणीही सांगू शकत नाही. पण चव्हाणांवर एक निश्चितपणे सांगतो, माझ्या कुठल्याही संचालकाने मला कधीही त्रास दिला नाही. अतिशय साधे भोबळे, साधे, ज्यांनी अतिशय विश्वासाने
की आमचा चेअरमन जे काम करतो आहे त्याच्यावर कधीही ऑब्जेक्शन घेतलं नाही. मी त्यांचं मनापासून कौतुक करतो की 3 वर्षामध्ये एक मताने एक मुखाने आम्ही या दूध संघाचं काम करतोय. सहकारातली चळवळ ही जिवंत राहण्याचा प्रयत्न करत असताना मला असं वाटतं की खरं तर जेटी दादांना या गोष्टीचा आनंद असेल की आपला विचाराचा विनम्र असा शिपाई या दूध संघात चेअरमन म्हणून काम करतोय. आज त्यांना ती आदरांजली वाहत असताना खरं तर दूध संघातली बरीचशी कामं चालली आहे. मी ती काही आता सार्वजनिक सांगणार नाही, पण येणाऱ्या काळात मी तुम्हा सगळ्यांना एकच सांगेल की या सगळ्या नेतृत्वाच्या सोबत काम करत असताना अगदी गिरीश भाऊंनी जो विश्वास टाकला, गुलाब भाऊंनी सांगितलं की बाबा आपल्याला चांगलं काम करायचं आहे आणि अशा पद्धतीने काम करा की आमच्याकडे कोणी बोट दाखवणार नाही. आपण तशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न गत काळातही केला आणि येणाऱ्या काळात देखील करणार आहोत. गिरीश भाऊंनी आवर्जून आज खरं तर आज MWRAची आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वरळी येथे मोठा कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. कारण की ते म्हटलं की मी आलं पाहिजे. गुलाब भाऊ तुम्ही अगदी दिल्लीहून एवढं दरमजल करत इथपर्यंत पोहोचलात, ट्रेन लेट झाली तरी आता इथपर्यंत तुम्ही पोहोचलात. खरं तर मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जर एक मताने जर एक दिलाने जर काही चांगली कामं केलीत तर निश्चितपणे हा जिल्हा ते स्मरणात ठेवू शकतो. येणाऱ्या काळात या दोघा तिघांच्या सगळ्या प्रमुख लोकांच्या नेतृत्वाखाली आता तुम्ही खानदेश एक्सप्रेसवे करतायत, अनेक कामं करतायत, ती आता काय बोलणार नाही. परंतु येणाऱ्या काळात निश्चितपणे या उपस्थित सगळं बंधू भगिनींना चांगल्या पद्धतीने काम करण्याची या दूध संघापासून तर आमदार म्हणून आम्ही सगळे सहकारी काम करतोय, चांगल्या पद्धतीने काम करू. जळगाव शहरात खरं तर राजू मामा तुम्ही काम करताय, तिकडे अमोलदादा करताय, नंदूभाऊ त्यांच्या सोबत आहे, सगळीच लोक आपण काम करतोय. मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने काम करून निश्चित ह्या धुरंधरांना आपण एक चांगली आदरांजली देऊया. आज पुन्हा एकदा मला असं वाटतं की आज जेटी दादांच्या या लोकार्पणाच्या निमित्तानं जेव्हा केव्हा कुणीही या दूध संघात प्रवेश करेल तर अगदी हा भारदस्त पुतळा गेली वर्षानुवर्ष पुढची पिढ्यानपिढ्या हा लक्षात राहील, येणाऱ्या पिढ्यांनाही लक्षात राहील. कारण की आता तुम्ही जी बसलेली मंडळी आहे तीच कोणीतरी आम्हाला आज बरेच मला वडीलधारी मंडळी भेटली, तेही सांगत होती की आम्ही दादांसोबत काम केलं, परंतु पुढच्या 20 वर्षानंतर जेटी दादांसोबत काम करणारे सहकारी जेव्हा राहणार नाहीत त्यावेळेस त्यांचा हा पुतळा त्यांच्या कामाची उजळणी आणि आठवण करून देत राहील. निश्चितपणे आपण पुतळ्याच्या सोबत त्यांनी दिलेले काही आदर्शवत असे काही जे सहकारातली समीकरणं आहे ती पाळण्याचा तंतोतंत प्रयत्न करूया. हीच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की ही भेट राहील. पुन्हा एकदा आज आपण सगळे आलात, महाजन परिवारातले सगळे सदस्य. शरददादा खरं तर मला कदाचित तुमचं आणि माझं रक्ताचं नातं नसेल पण हक्काच्या नात्याने एक निश्चितपणे सांगेल की दादांसाठी मला हे काम करता आलं. माझ्या राजकीय कारकिर्दीत मी अनेक बिल्डिंगा बांधल्यात, अनेक रस्ते केलेत, अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करतोय. आज आमच्याकडे जिल्ह्याच्या एका प्रमुख याचं नोटिफिकेशन आमच्या कलेक्टरांनी काढलं, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचं आजच नोटिफिकेशन माझ्याकडे आलं. या सगळ्या कामांच्या व्यतिरिक्त दादांचं काम हे विकासाच्या कामांच्या पलीकडे माझ्यासाठी स्मरणात राहील की मी चेअरमन असताना दादांच्या पायाच्या खाली माझ्या नावाचं, गुलाब भाऊच्या नावाचं, गिरीश भाऊच्या नावाचं एक छोटंसं बोर्ड लागलं. हीच अशा माणसांसाठी खऱ्या अर्थाने कामाची पावती राहील असं मला वाटतं. निश्चित आपल्याला बराच वेळ झाला आहे, मी दादांपुढे नतमस्तक होऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंगेश दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.